परत एकदा मी तुम्हाला पेंट मध्ये त्यांची वर्क रिवाइज करून देतो. डाव लेअर काय करतं मला सांगा. व्हॉट इज द यूज ऑफ डाव लेअर? असे 3 डब्बे काढले तुम्ही. याला हाय लेवल डिझायनिंग म्हणा. जास्त बरं पडतं. इट सपोज बी द हाय लेवल डिझायनिंग. इट कॉल्ड द हाय लेवल डिझायनिंग. जेव्हा असे बॉक्स काढतो आणि सांगतो की ह्या सर्व्हिसेस असतील, सो इट इज कॉल्ड द हाय लेवल डिझायनिंग. You know very well, so we are the user, we are users, and this is a server, and this is a DB. When the request comes, it validation and everything happen through the this one. So this request come to first phase. We call that first our layer of applications. The first layer called controller, which controls the request, what they required, where to go, which logic need to be the executed, and real-time logic, actual logic written in next next layer. That layer called is service layer, and service layer get the information from the DB. If service layer require the data from the database, then it required to connect with DB and get the data. So third layer will be come here, and that layer called the data access object DAO. And whatever fields we are taking from users, like the first name, last name, we take it, and we mention that field, those field into the this one of the layer that is called a model. This is one is a model. So that much, that's it. आपका ये आर्किटेक्चर हो चुका है. आप कितना भी बड़ा लाइक दैट अमेजोन और कोई भी बड़ा सॉफ्टवेयर बना रहे हो, तो आपको ये आर्किटेक्चर फॉलो करना होता है. हाँ, अगर आप इस तरह से फॉलो करते हैं तो क्या होता है कि आपका जो सॉफ्टवेयर है जितना चाहे उतना स्केल किया जा सकता है. दैट इज अ पॉइंट. नाउ यहाँ तक हम लोगों ने क्लियर किया था. कंट्रोलर लेयर, सर्विस लेयर, मॉडल लेयर, डाउ लेयर हमने बनाया था. अभी आप लोगों को चैलेंज ये है कि आप लोग मुझे बताएंगे यूजर से जो डेटा है दैट ये कंट्रोलर में आ जाएगा. दैट इज करेक्ट, वेरी गुड. तो अब मुझे आप बताओगे कि यहाँ से ये जो डेटा आया है, समझो एक ऑब्जेक्ट आया है यूजर वन का, u1 करके, तो यहाँ पे कैसे पास करोगे? फ्रॉम वन क्लास टू अनदर क्लास, हाउ विल यू पास? This is the main agenda. How we can pass the data across all the classes. How to link one class to another class. कोई idea है? विवेक, you don't say something. मृणाल, एका क्लास कडून दुसऱ्या क्लासला आपण एखादा ऑब्जेक्ट कसा पास करतो? तनु, कशा वेने पास करू शकतो आपण? काही आयडिया? थोडंसं ट्राय करा. तुम्ही केलेलं आहे. इंटरफेस. इंटरफेस इज फाईन. एक ऑब्जेक्ट साधा, ठीक आहे, तो पण ठीक आहे. आता माझा हा कंट्रोलर क्लास आहे. इथे मी ऑब्जेक्ट बनवला आणि तो इथे मला पोहोचवायचा आहे. ए क्लास मधून बी क्लास मध्ये पोहोचवायचा आहे. तुम्ही केलेलं नाहीये, शिकलेलं नाहीये, जस्ट फक्त अंदाजात तुमचं म्हणणं आहे इंटरफेस. अजून कोणी सांगा कसं काय पाठवू शकतो आपण? बाय लेट एक्सटेंडिंग. ओके, ओके, ठीक है. सतीश, आप अगर एक ऑब्जेक्ट दूसरे क्लास में भेजना है तो क्या करते हो? आपने ज्वाइन किया, ये बहुत अच्छी बात है क्योंकि आपकी कंसेप्ट क्लियर हो जाएगी गाइस. सरोन, लिली, लिली आप बताइए. वो क्लास का ऑब्जेक्ट बनाना पड़ेगा. हाँ करेक्ट, वो क्लास का ऑब्जेक्ट बनाएंगे और फिर पास करेंगे. लेकिन पास कहाँ पे करेंगे गाइस? वी डोंट हैव मच ऑप्शंस अवेलेबल. सिर्फ हम लोग अगर एक जगह से ऑब्जेक्ट दूसरी जगह पे अगर हमें भेजना है ना, ये आपका हाई लेवल था. अभी मैं आप लोगों को
फॉर एग्जाम्पल कंट्रोलर से सर्विस में कैसे आप भेजोगे, फिर एक क्लास से दूसरे क्लास में आप अगर आप भेजना सीख जाओगे तो ऑटोमेटिकली बाकी सबका भी कर पाओगे. सो आई एम क्रिएटिंग न्यू पेज, नॉट रिक्वायर्ड. ठीक है, अभी आपका ये कंट्रोलर क्लास है और यहाँ पे आपने एक स्टूडेंट ऑब्जेक्ट बनाया है. यस, वन इक्वल टू न्यू स्टूडेंट. और ये ऑब्जेक्ट जो है आपको पास करना है, ये पास करना है सर्विस वाले क्लास में. ओके, तो हमारे पास सिर्फ और सिर्फ मोस्ट ऑफ द करके एक ही ऑप्शन बचता है, ये सर्विस क्लास है. ठीक है, और ये ऑब्जेक्ट जो है ना मुझे यहाँ पे पास करना है दिस. तो गाइस हम लोग क्या करते हैं, जस्ट सिंपली एक मेथड बनाते हैं. अगर हम लोग ये डेटा सेव कर रहे हैं, सपोज अगर हम ये डेटा सेव कर रहे हैं, सेव स्टूडेंट लिखेंगे नाम, क्योंकि हम लोग स्टूडेंट का डेटा सेव करने वाले हैं. सेव स्टूडेंट, और आपको पता है कि ये मेथड बना रहे हैं हम लोग. सबसे पहले अगर मेथड बनाते हैं तो मेथड का जो सिग्नेचर है वो सही से लिखता हूँ मैं. सबसे पहले आता है, सबसे पहले आएगा आपका एक्सेस स्पेसिफायर, देन स्कोप. तो मैं नॉन स्टैटिक स्कोप ले रहा हूँ मैं वेरिएबल में, तो स्टैटिक नहीं लिखूंगा. पब्लिक, देन इसका रिटर्न टाइप क्या चाहिए मुझे, तो एज ऑफ नाउ मुझे कुछ रिटर्न नहीं करना है, इसलिए मैं रिटर्न टाइप वॉइड रखूंगा मेथड का. देन मेथड का नेम, क्या काम करेगी मेथड, तो सेव करेगी स्टूडेंट का डेटा. इसीलिए यहाँ पे आप सर्विस में क्या रिसीव करने वाले हो तनु, सर्विस में आप लोग क्या रिसीव करने वाले हो, कौन सा ऑब्जेक्ट रिसीव करने वाले हो, उस Student as well. स्टूडेंट का. यस, स्टूडेंट, स्टूडेंट, दैट्स इट. तो तो और यहाँ पे मैं अगर सीसो कर देता हूँ और यहाँ पे स्टूड को प्रिंट कर देता हूँ फॉर एग्जांपल के लिए, राइट अवे मैं इंटर कोडिंग में. तो ये मेथड को अगर आप कॉल करोगे यहाँ पे ये कंट्रोलर में, तो आपको कॉल करने के लिए ये मेथड जो है ये कौन से क्लास में है तनु, ये क्लास का नाम क्या है, ये सर्विस. तो इसका ना आपको पहले ऑब्जेक्ट बनाना पड़ेगा सर्विस का, क्योंकि वो एक्सेस करना है मेथड तो आपको ऑब्जेक्ट बनना पड़ेगा. ये सर्विस ही मैं ऑब्जेक्ट का नाम देता हूँ सर्विस. ओके, ठीक है. अभी आप मैं क्या करता हूँ, एस आर वी सी डॉट, कौन सी मेथड को कॉल करना है मुझे सर्विस में के, कोणत्या मेथडला Save कॉल, student स्टूडेंट. आणि मला माझ्याकडून काय पास करायचंय त्याला, कोणता is ऑब्जेक्ट, one. यस वन, दैट्स इट. सो happily this method will receive that object. बस झालं कनेक्शन. एका क्लासकडून दुसऱ्या क्लासला अशा पद्धतीने आपण पास करू शकतो. बरं, मग कंट्रोलरला याच्याकडून काहीतरी वापस जर का घ्यायचा असेल त्या ऑब्जेक्ट मध्ये याने काहीतरी काम केलं, सपोज या ऑब्जेक्टवर काहीतरी एक्स्ट्रा काम केलं आणि हा जर ऑब्जेक्ट वापस घ्यायचा असेल तर काय करावं लागेल तनु, इकडे कंट्रोलरला वापस यायला द्यायचा असेल, कंट्रोलरला तर सर्व्हिस कडून वापस द्यायचं असेल रिटर्न, तर काय करावं लागेल, काही Return जास्त. करतो ना. Return येस, करतो. फक्त रिटर्न, दुसरा ऑप्शन नाही. येस, दॅट्स करेक्ट. येस, इथे फक्त तुम्हाला काय लिहायचं, रिटर्न टाइप तुम्हाला लिहावं लागेल. तर रिटर्न टाइप आपण ऑब्जेक्ट जो करतोय तो स्टुडंटचा आहे, म्हणून इथे रिटर्न टाइप जो आहे तो काय असणार आहे तुम्हाला माहितच आहे, स्टुडंट रिटर्न टाइप द्यावं लागेल. Student. येस, दॅट्स करेक्ट. इथे तुम्हाला रिटर्न टाइप जो आहे, मग इथे जागा नसेल तर मी इथे स्टुडंट लिहावं लागेल. आणि इथून सिम्पली याच्यावर जे काही ऑपरेशन करायचंय ना ते ऑपरेशन करा आणि इथून रिटर्न करा, रिटर्न, रिटर्न स्टूड, दॅट्स इट. आता हे ऑपरेशन दिसताना तुम्हाला कसं दिसणार आहे, मी पिक्चर ड्रॉ करून दाखवतो की हे जे ऑपरेशन आहे, इकडून S1 याला पाठवला स्टुडंट वर, S1 जो आहे तो रिसीव्ह झाला स्टूड मध्ये. असं व्हेरिएबल नावामध्ये काही फरक पडत नाही, नाव तुम्ही कोणतेही घेऊ शकता. जी काही प्रोसेस झाली ती प्रोसेस करून याने परत रिटर्न केलं
हा कर्ली ब्रॅकेट नंतर क्लोज करायला पाहिजे ना, डोंट वरी. त्याच्यानंतर हा याने रिटर्नही करून टाकला. चला तर कोण लेफ्ट झालं? सतीश. सतीश का नेटवर्क खराब है क्या शायद से? तो इसमें आपको कोई डाउट है कि एक क्लास से दूसरे क्लास में हम लोग कैसे ऑब्जेक्ट ट्रैवल करते हैं, कैसे भेजेंगे, रिटर्न हम उस पे काम करके कैसे भेजेंगे? एनी डाउट्स हियर गाइस? No, sir. इज इट क्लियर? Sir. Yes, sir. ओके. सो आता लेयर आर्किटेक्चर मध्ये काम करताना तुम्हाला असंच करावं लागणार आहे 100%. लिली कोई डाउट है आपको? आपने तो सही बताया था. डू यू हैव एनी स्टिल कंफ्यूजन हियर? नो सर. ओके ग्रेट. तो यहाँ पे आप आ जाओगे और जैसे कि मैंने कहा कि कंट्रोलर में जो फर्स्ट डेटा जो होगा वो कंट्रोलर में जाएगा, लेकिन डेटा कौन सा होल्ड होगा? जो भी डेटा होल्ड होगा ये वाला स्टूडेंट मॉडल के अंदर जो भी डेटा होगा ये वाला डेटा हमें पास करना होगा. ठीक है, लेट्स सी. और हमारे पास ये यूआई वाला पार्ट नहीं है, जैसे कि मैंने अभी अभी आप लोगों को बताया था इसके पहले कि आप लोगों को ये यूआई से जो डेटा आएगा ये सर्वर पे डेटा आएगा, ये वाला सर्वर पे, सर्वर से सर्वर, और ये यूजर इंटरफेस. लेकिन हमारे पास अभी एज ऑफ नाउ यूजर इंटरफेस जो है, यूजर इंटरफेस हम लोगों ने व्यू करके क्लास बनाया है, उसी में करेंगे, क्योंकि यहाँ पे हम लोग ना AWT ना JWT स्विंग कुछ यूज नहीं करेंगे और ना ही, तो इसलिए हमने सोचा है कि नॉर्मल एक जावा का क्लास बनाएंगे एज अ व्यू. तो सबसे पहले व्यू वाला हम लोग काम करते. देखो ये व्यू में इंटर स्क्रीन शेयर है ना माझे? हो sir. हाँ. तो व्यू व्यू में क्या कर रहे हैं हम लोग? देखो व्यू में हम लोग क्या कर रहे हैं, कुछ खास नहीं कर रहे हैं. हम लोग यहाँ पे आएंगे और यहाँ पे आने के बाद हमारा जो डेटा है वो बनाएंगे हम लोग. देखो स्टूडेंट स्टूडेंट मॉडल और stu1 इक्वल टू न्यू स्टूडेंट मॉडल. अभी यहाँ पे अगर इसका कंस्ट्रक्टर है तो आप कंस्ट्रक्टर से ही पूरा ऑब्जेक्ट में डेटा भर सकते हैं. मैं चेक करता हूँ कि कंस्ट्रक्टर बनाया क्या हमने. जी हाँ, यहाँ पे कंस्ट्रक्टर नहीं बनाया है. बेसिकली मुझे एट द रेट डेटा देख के देना चाहिए, कुछ है क्या? नहीं, मुझे वो ऑपरेशन करना पड़ेगा. लॉम्बॉक वाला ऑपरेशन जो है यहाँ पे मुझे बिल्ड करना पड़ेगा, बट अगेन वही इशू आ जाता है. विजुअल स्टूडियो कोड में तो पता नहीं कि कैसे लॉम्बॉक करेंगे. लॉम्बॉक से क्या होता है कि आपको गेटर सेटर और कंस्ट्रक्टर टू स्ट्रिंग मेथड पैरामीटराइज कंस्ट्रक्टर ये मैन्युअली करने की जरूरत नहीं होती. यहाँ पे आपको ऐसे एनोटेशन देना होता है एट द रेट डेटा, तो सब आ जाता है, स्ट्रिंग कंस्ट्रक्टर स्ट्रिंग और वो सब. और यहाँ पे एट द रेट नो ऑक्स कंस्ट्रक्टर ऐसे देंगे और एट द रेट ऑल आर्क्स कंस्ट्रक्टर, तो हो जाएगा ऑटोमेटिकली, वो जनरेट हो जाता है. लेकिन मुझे इंटरनली इसके साथ चेंजेस करने होंगे, कंपाइलेशन ऑन करना पड़ेगा उसका. ठीक है, तो एज ऑफ नाउ मुझे गेटर सेटर वगैरे घ्यायचा ना. हां, आता याच्यामध्ये तुम्हाला गेटर सेटर घ्यावा लागेल, कारण की तुम्हाला सेटअप करायचा एक सेटिंग आहे, त्याचा बिल्ड पाथ वगैरे सेट करावा लागतो लॉम्बॉकचा. कंट्रोल एस मी बघा गेटर सेटर घेतल्यात. इथे तुम्हाला गेटर सेटर घ्यावेच लागणार आहेत आता. गेटर सेटर, देन कंस्ट्रक्टर, पहिले नन वाला जो की 0 आहे. देन जर तुम्ही घेतलं नाही तर याचा ऑब्जेक्ट बनवताना येणार नाही त्याला. देन कंस्ट्रक्टर, ओके, and generate to string method. Okay, great.
हे सगळं घ्यावं लागलं मला. एवढा कोड जो आहे, बॉयलर प्लेट कोड जो आहे, त्याच्यासाठी मला वेळ घालवावा लागतो. आणि हा वेळ घालू नये आणि नीट दिसत पण नाही, क्लीन दिसत नाही हा क्लास. सो शुअर मी तुमचं सेशन झाल्याच्या नंतर पूर्ण तो अपडेट करून घेईल याचा. सर म्हणजे काय येते अनोटेशन मला कळलं नाही म्हणजे. अनोटेशन म्हणजे काय, की हा जो आपण इतकं सगळं जनरेट करतोय ना सारखं सारखं, हे बघा एवढा गेटर सेटर असं आहे ना, पण आपल्याला हे जनरेट न करता जर का आपण इथे एक अनोटेशन दिलं, म्हणजे एक सपोज हे जे काय अनोटेशन आहे @डेटा बाय डिफॉल्ट जार अवेलेबल असते त्याची, तर @डेटा दिला ना की ऑटोमॅटिकली तो बिहाइंड द सीन हे सगळं जनरेट करतो. आपल्या डेव्हलपरला ते जनरेट करण्याची गरज पडत नाही कोड मध्ये. कंपाईल टाइमला तो जनरेट करतो. म्हणजे तो अनोटेशन आपल्या ऐवजी तो काम करतो जनरेट करण्याचं असं. सर मग तुम्हाला जसं आता एरर आलं ना तसंच मलाही सेम आलं म्हणजे करून बघितलं तर. ओके ओके. तर ते आपल्याला जनरेट करावं लागेल. म्हणून मी त्याला स्लॅश टाकून दिलेत, कमेंट आउट केलंय त्याला. ठीक आहे, आपण सगळेजण उद्या करूया. मला आज ते डाउनलोड वगैरे कंपायलिंग सेटिंग वगैरे करून ठेवतो आणि उद्या मग सगळ्यात अगोदर आल्याच्या नंतर तेच करूया आपण. ठीक आहे, चला इथपर्यंत कुणाला काही डाऊट आहे? जे जनरेटचं तर नॉर्मल आहे. आणि इथे मी हा जो डेटा आहे इथे मी ऑब्जेक्ट मध्येच पूर्ण ऑब्जेक्टच बनवून घेतो कन्स्ट्रक्टर मध्ये आणि आयडी देऊया 1. फर्स्ट नेम संतोष, लास्ट नेम तुरेराव. लेट्स सी. बघा आता हा जो डेटा आहे ना, हा डेटा मला व्ह्यू मधून म्हणजे या लेअर मधून स्टुडंट व्ह्यू मधून मला तिकडे पाठवायचा आहे. कुठे पाठवायचा आहे? कोणत्या लेअर वर पाठवायचा आहे? स्टुडंट मॉडेल हा स्टुडंट मॉडेल डेटा आहे. स्टुडंट मॉडेल म्हणजे नेहमी तुमचा डेटा असतो. मॉडेल म्हणजे कंट्रोलरला. हा कंट्रोलरला पाठवायचा आहे, बरोबर. तर कंट्रोलरला पाठवायचं आहे, ठीक आहे. पण कंट्रोलर मध्ये आपण काही लिहिलंय का तो डेटा घेण्यासाठी? अजून तरी नाही लिहिलं. म्हणजे एक मेथड लिहावी लागेल सेम. पब्लिक, बघा पब्लिक पब्लिक रिटर्न टाइप मी सध्या काहीच नाही लिहित. पब्लिक वॉइड सेव्ह स्टुडंट इन कंट्रोलर असं तुम्हाला स्पेसिफिकली लिहावं लागत नाही, पण तुम्हाला इथे समजावं म्हणून मी लिहित आहे. ठीक आहे, कारण की तुम्हाला ना एवढ्या लेअर पार करायच्या आहेत. 3 लेअर ज्या आहेत तुम्हाला पार करायच्या आहेत इतक्या. आता हा डेटा जो आहे तो हा जो डेटा आहे हा तुमचा व्ह्यू मध्ये डेटा आहे. ठीक आहे, लेट्स सी. ऑब्जेक्ट तुमचा छोटा करतो मी इथे. पेंट दिसत आहे ना स्क्रीन गाईज? हो सर. हा म्हणजे इंटर स्क्रीन शेअर आहे. आता डेटा जो आहे तुमचा व्ह्यू मध्ये डेटा आहे. तुम्हाला तो डेटा जो आहे ना तो इथे आणायचा आहे. इथे म्हणजे कंट्रोलर लेअरला. मी पिक्चर करून पण मग मी तुम्हाला दाखवतो, जेणेकरून तुम्हाला जास्त डिफिकल्टीज नाही गेली पाहिजे ते समजायला. पहिल्यांदा समजायला खूप त्रासदायक आहे, पण एकदा समजलं ना, हे क्रिस्टल क्लिअर असलं की तुम्ही कितीही मोठा प्रॉब्लेम जो आहे इझिली डिवाइड करू शकता. हा जो डेटा आहे तो मला कंट्रोलर मध्ये आणायचा आहे. तर मग मी काय करतो इथे, मी इथे कंट्रोलर मध्ये सगळ्यात अगोदर हा डेटा कंट्रोलर मध्ये घेण्यासाठी याला तो जो काही डेटा टाइप आहे ऑब्विसली तो स्टुडंट मॉडेल आहे बघा. म्हणून मी इथे स्टुडंट इथे काही पण तुम्ही घेऊ शकता. लेट्स सी S1. आपण व्हेरीफाय करू की तो डेटा इथे आला का. जस्ट सिम्पली साउट करून इथे लिहितो मी येस डेटा रिसिव्ड इन स्टुडंट इन कंट्रोलर क्लास लिहूया. कंट्रोलर क्लास यावर कंट्रोलर लेयर लिहूया, जास्त बेटर पडेल. आणि हा S1 जो आहे तो प्रिंट करूया. ठीक आहे, आपलं टार्गेट जे आहे ते व्ह्यू मधून याला इकडे ढकलायचं, इकडे पाठवायचंय त्याला. तर ठीक आहे, मग आता आपल्याला काय करावं लागेल हा पाठवण्यासाठी?
हा ऑब्जेक्ट कंट्रोलर मध्ये पाठवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तुम्हाला माहितच आहे. कंट्रोलर जो क्लास आहे आपला, कंट्रोलर जो क्लास आहे, स्टुडंट कंट्रोलर बनवलेला आहे आपण, त्याचं नाव स्टुडंट कंट्रोलर इक्वल टू न्यू स्टुडंट कंट्रोलर. त्याचा ऑब्जेक्ट बनवा आणि कॉल करा त्या मेथडला आणि पास करा तुमचा हा जो ऑब्जेक्ट आहे तो. असं ऍज पर द इंडस्ट्री स्टँडर्ड गाईज तुम्हाला सांगतो की हे जे नाव असतात ना स्टुड1 S1 असं देत नाहीत. इंडस्ट्री स्टँडर्ड प्रमाणे याला स्टुडंटच असं म्हटलं जाईल आणि हा डेटा असाच पास केला जाईल. ठीक आहे. आता मला सांगा की तो डेटा तिकडे पास होईल की नाही होईल. मी एक्झिक्यूट केल्यावर हे वाला डेटा एक्झिक्यूट होईल की नाही इथे, म्हणजे ही मेथड एक्झिक्यूट होईल की नाही सांगा मला. होईल. नाही Yes. नाही होणार, व्हॉइड लिहिलंय रिटर्न. नाही रिटर्न नाही घेणार आहोत आपण, इथे येणार, इथे येणार, म्हणजे तो रन होणार का नाही ते बघायचं आपल्याला. तो वापस घ्यायचा नाहीये आपल्याला, फक्त सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट तिथेच प्रिंट करायचं आपल्याला. म्हणजे तो फक्त इकडे आला की नाही ते बघायचंय. इकडून आपल्याला परत नाही पाठवायचं. इथे दोन प्रोसेस आहेत. तिकडून इकडे पाठवला, कुठून व्ह्यू कडून डेटा इथे रिसीव्ह झाला का हे बघणार आहोत आपण. असं आता आपल्याला काय करायचंय माहितीये का, ही प्रोसेस फॉलो करायची आहे. मी दाखवतो तुम्हाला. व्ह्यू मधून डेटा आला, इकडे बघा. व्ह्यू मधून डेटा जो आहे तो कंट्रोलर कडे आला. त्याला अगोदर पूर्ण फॉर्मॅट मध्ये, म्हणजे कंट्रोलर कडून तुम्हाला सर्व्हिसलाही पाठवायचा आहे. एक एक फ्लो तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. असा सर्व्हिसला पाठवावं लागेल. ओके. त्याच्यानंतर तुम्ही त्याला डावलाही पाठवणार. आपण 1 बाय 1 पिक्चरने समजून घेऊया. डावलाही पाठवूया. रिटर्न सध्या नाही करणार आहोत आपण. सध्या रिटर्न नाही करणार आहोत आपण सध्या. इथपर्यंत जोपर्यंत येत नाही डाव पर्यंत तोपर्यंत रिटर्न नाही करणार आहोत त्याला. कंट्रोलर सर्व्हिस आणि हा जो आहे तो आहे डाव. तर व्ह्यू मधून कंट्रोलरला आपण चेक करूया. आपण जस्ट पाठवलाय पण रिटर्न नाही केला, पण तो रन होणार, एक्झिक्यूट होणार. बघा इथूनच एक्झिक्यूट करा, रन करा. तो प्रिंट करतोय का चेक करा. आला आउटपुट. येस सर. कन्फ्युजन काय असेल मृणाल मला विचारशील एकदा. म्हणजे सर तो डाव क्लास परत एकदा दाखवा, फक्त दाखवा. हा डाव क्लास मध्ये अजून मी काहीच केलेलं नाहीये. नाही मग याआधी तुम्ही कुठला क्लास घेतला, कंट्रोलर होता? कंट्रोलर कंट्रोलर हे बघा आपला हा कंट्रोलर. ओके. म्हणजे आता आपण ना सध्या कुठे होतो आपण सध्या. 4 स्टेप आहेत आपल्या इथे. स्टुडंट व्ह्यू मधून आपल्याला जायचं, पाठवायचा ऑब्जेक्ट स्टुडंट कंट्रोलर मधून. स्टुडंट कंट्रोलर मधला ऑब्जेक्ट जो आहे तो स्टुडंट डाव मध्ये जाईल. असं असा पार्ट आहे. आणि स्टुडंट डाव मधून डेटाबेस मध्ये जाईल, पण आपल्याला त्याच्याशी घेणं देणं नाहीये. स्टुडंट डाव ते जे काय करायचं ते करतं. ठीक आहे. म्हणजे टोटल आपल्याकडे किती झालं व्ह्यू. इथे सर्व्हिस मिस झाला आपला. तो हा सर्व्हिस जो आहे तो मी इथे टाकतो. डायरेक्टली डावकडे नाही जाणार आपण. असं स्टुडंट व्ह्यू कडून कंट्रोलर कडे, कंट्रोलर कडून सर्व्हिस कडे आणि सर्व्हिस कडून डावकडे, असे 4. ओके. तर सर हा सर एकदा कंट्रोलर दाखवा. सर इथे तुम्ही जो पॅरामीटर पास केला तो S1 आहे आणि व्ह्यू मध्ये आपण स्टुडंट असं लिहिलंय ना, तर माझा हा. डाऊट असा आहे की स्टुडंटच्या जागी आपण S1 लिहू शकतो का? हे जे नेम आहे ना, नेम हा. काहीही असू शकतं. नावाला काहीच नाहीये, पण इंडस्ट्री स्टँडर्ड नुसार तुम्ही जो पॅरामीटर घेता ना, जसं स्टुडंट आहे ना, तर इथे पण मी S1 ऐवजी स्टुडंटच घ्यायला पाहिजेत. पण तुमच्या मनाला जर मी डायरेक्टली स्टुडंट घेतलं तर तुम्ही काय म्हणाल, नाही तिकडे जर स्टुडंट दिला तर इकडे तुम्हाला स्टुडंट द्यावा अच्छा. लागेल, नाहीतर हा 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 म्हणजे तुम्ही कळालं. कन्फ्युज, तुम्ही हा तेच हा. पकडून बसाल ना की नाही मी वेगळा नाही देऊ शकत, असं तुम्हाला वाटायला नको. म्हणून मी जाणीवपूर्वक ते वेगळा देतो. ओके सर. आणि ही जी काय मेथड असते ना, ही मेथड पण असं लिहत नाहीत, फक्त लिहितात सेव्ह स्टुडंट.
त्याच्या समोर असं इन कंट्रोलर लिहत नाहीत, पण मी असं लिहितोय समजण्यासाठी तुम्हाला, कारण की ही जी मेथड आहे ना सेम 100% सेम मेथड सर्व्हिस मध्ये असणार आहे आणि ऍज इट इज डाव मध्ये असणार आहे. तर तुम्हाला कन्फ्युजन होईल की मग इथे पण सेव्ह स्टुडंट घेतलं, तिथे पण सेव्ह स्टुडंट घेतलं, पण तिथे पण सेव्ह स्टुडंट घेतलं. असं होऊ नये म्हणून मी वेगवेगळे नावं घेतोय सध्या तुम्हाला समजेपुरतं. त्याच्यानंतर मी सगळ्या क्लास मधल्या मेथडची नावं सारखी करेन. ठीक आहे, काय इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. कंट्रोलर पर्यंत. आता स्टुडंट सर्व्हिस मध्ये डेटा घेण्यासाठी, कंट्रोलर कडून डेटा घेण्यासाठी मेथड नाहीये, मेथड बनवावी लागेल. पब्लिक void save student in सर्व्हिस. आणि कोणत्या टाईपचा डेटा घेतोय आपण? तर ऑब्विसली स्टुडंट मॉडेल टाईपचा घेतोय आणि इथे स्टुडंट मी नाव देतोय. आता तुम्हाला इथे कन्फ्युजन झालं असतं की मी सगळीकडे स्टुडंट घेतोय म्हणून काय स्टुडंटच द्यावं लागेल असं. जर नाही दिलं तर एरर येईल का काय असं तुम्हाला वाटायला नको. इथे तुम्ही काहीही नाव घेऊ शकता, लक्षात ठेवा. असं काही पण, बट स्टँडर्ड नुसार ज्या नावाचा व्हेरिएबल आपण पाठवतो ना त्याच नावाचा व्हेरिएबल तुम्ही रिसीव्ह करावा, जेणेकरून रीडेबिलिटी साठी सोपं जातं, रीड करण्यासाठी प्रोग्राम. ठीक आहे, आणि इथे आपण प्रिंट करूया जस्ट सिम्पली यस स्टुडंट ऑब्जेक्ट रिसीव्ड इन सर्व्हिस लेयर, आणि हा आपण प्रिंट करूया. ओके ग्रेट. आता कंट्रोलर कडून आपल्याला डेटा पाठवायचा आहे. बघा, कंट्रोलर कडून आपल्याला डेटा पाठवायचा, कोणत्या क्लासमध्ये डेटा पाठवायचा आहे कंट्रोलर कडून? सर्व्हिस. सर्व्हिस. तर बनवा इथे सर्व्हिसचा ऑब्जेक्ट स्टुडंट स्टुडंट सर्व्हिस इक्वल टू नेम. आणि हे जे नाव आहे ना व्हेरिएबल नेम, ते तुम्ही काहीही घेऊ शकता. व्हेरिएबल नेम एनिथिंग बी, कुठलं पण असू शकतं असं. पण आपल्याला इंटेलिजन्स सांगतं की बाबा ज्या क्लासचं आहे ना त्याच क्लासचं नाव घ्या. फक्त क्लासचं नाव सुरुवात होते एस कॅपिटलने आणि व्हेरिएबलची सुरुवात होते लोअरने. बाकी नाव जे असतं ते सेम असतं. असं म्हणजे ऑब्जेक्ट कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे ते तुम्हाला कसं कळेल? हजारो लाईनचा जर कोड असेल तर तुम्हाला कसं कळेल? जर मी आता इथे घेतलं S1 असं घेतलं S1 आणि हा ऑब्जेक्ट ग्लोबली डिक्लेअर केला, का क्लासचं नाव का घेतात? इथे S1 घेतलं मी आणि 1000व्या लाईनवर कोणीतरी कोणत्या तरी मेथड मध्ये 2000व्या लाईनवर S1 यूज केला असा, S1 डॉट सम मेथड कॉल केला असं. आता तुम्हाला कसं कळेल की हा S1 जो आहे तो कोणत्या क्लासचा ऑब्जेक्ट आहे? तुम्हाला इथे येऊन तुम्हाला चेक करावं लागेल की हा S1 जो आहे तो स्टुडंट सर्व्हिसचा आहे. पण जर का नाव आपण याच्या अकॉर्डिंग जर दिलं तर इथेच तुम्हाला कळतं की अरे हा स्टुडंट सर्व्हिसचा हा ऑब्जेक्ट आहे. रीडेबिलिटी, कोड क्वालिटी जो प्रकार आहे, कोडची क्वालिटी, त्याच्यामध्ये महत्वाचा पार्ट असतो की एनीवन शुड बी रीड, आणि त्याला समजलं पाहिजे एक्झॅक्टली की काय होतंय, कशाचं आहे. तर त्याच्यासाठी रीडेबिलिटी साठी आपण फक्त त्याच क्लासचं नाव ऍज इट इज घेतो, फक्त केस जो असतो तो लोअर असतो ऑब्जेक्टचं नाव. एनी कन्फ्युजन टिल नाव? नावामध्ये काही नो गोंधळ सर, नो असेल सर, तर ओके. नो डाऊट. ओके, तर त्याच्यासाठी कळत आहे ना की बाबा मी नावामध्ये का असं करावं लागतं? येस सर, रीडेबिलिटी. स्टुडंट सर्व्हिस डॉट माझी जी काही मेथड आहे ती, आणि आपल्याकडे आता हा ऑब्जेक्ट आलेला आहे व्ह्यू मधून. सो हा S1 जो आहे आपण इथे पास करू शकतो. दॅट्स इट. आणि तो जो ऑब्जेक्ट आहे, आता बघा मी व्ह्यू कडून ट्रिगर करतो, व्ह्यू कडून रन करतो. बघा आता तुम्हाला आउटपुट मध्ये कंट्रोलर कडे पण गेला तो डेटा आणि सर्व्हिस कडे पण गेला.
बघा, येस, स्टुडंट ऑब्जेक्ट रिसिव्ड इन सर्व्हिस लेअर. येस, डेटा रिसिव्ड इन कंट्रोलर लेअर. गॉट इट? तुमचं अजून असं म्हणणं असेल की सर कंट्रोलर मध्ये अगोदर का प्रिंट नाही झाला? कारण की मी ही जी मेथड आहे ती अगोदर कॉल केली सर्व्हिस मधली आणि नंतर हा प्रिंट केला होता. आता काय होईल? हा कंट्रोलरचा डेटा प्रिंट होईल आणि नंतर सर्व्हिसचा डेटा कॉल होईल. दॅट्स इट. हे झालं, सर्व्हिस पर्यंत आलं. आता आता स्टुडंट डाव फायनल राहिलेला आहे. इथे यायचं आणि लिहायचं पब्लिक. ठीक आहे ना, इथपर्यंत लिहू. आता डावचं फायनल स्टेप. व्ह्यू हो मधून सर. कंट्रोलर मध्ये पाठवला, कंट्रोलर मधून स्टुडंट मध्ये आणि स्टुडंट मधून डाव. रिटर्न टाइप मी सध्या काही देत नाही. पब्लिक वॉइड सेव्ह स्टुडंट इन DAO आणि रिसीव्ह करणार आहे मी स्टुडंट मॉडेलचा ऑब्जेक्ट स्टुडंट. आता याच्यामध्ये आपण इथे आपण काय करूया, फायनली आउट yes student object received in DO layer. That's it. आणि आपल्याला हा डेटा जो आहे पास कोण करेल? स्टुडंट सर्व्हिस. ओके, कुठे पास करायचा आहे आपल्याला हा? तर पास करायचा आहे आपल्याला स्टुडंट डाव मध्ये. म्हणून स्टुडंट डाव इक्वल टू न्यू स्टुडंट डाव आणि कॉल करा त्या मेथडला. आणि आपल्याकडे कोणता ऑब्जेक्ट अवेलेबल आहे? स्टुडंट नावाचा अवेलेबल बघा. सो तो पास करून द्यायचा. दॅट्स इट. मी एक्झिक्यूट करतो. तो डेटा बघा व्ह्यू मधून तुमचा आता डाव पर्यंत पोहोचला असायला पाहिजे. पोहोचला व्यवस्थित तो डेटा? हो. आता प्रश्न येतो त्याचा रिटर्न करण्याचा. रिटर्न करण्यासाठी तुम्हाला एक छोटासा चेंज करावा लागतो. वॉइड काढा. इथून तुम्ही वॉइड काढा आणि जो स्टुडंट रिटर्न टाइप जो आहे तो टाका आणि या प्रिंट मी असंच राहू देतो. जस्ट रिटर्न टाकून तुमच्याकडे जो डेटा आलेला आहे तो डेटा रिटर्न करा. आता तुम्ही म्हणाल की मग हा सेम डेटा रिटर्न का करतोय आपण? कारण की आपल्याला सध्या लॉजिक नाही लिहायचंय, पण आता मी लिहितो. स्टुडंट डॉट सेट, जो आपण सेटर गेटर मेथड केल्या होत्या ना, आता इथे मी नाव चेंज करतो. माझ्या नावाऐवजी मृणाल लिहितो, म्हणजे तुम्हाला कळेल की काहीतरी लॉजिक लिहिलं. स्टुडंट डॉट सेट लास्ट नेम. येताना बघा माझं नाव होतं आणि जाताना हा रिटर्न होऊन डेटाबेस मधून सपोज काय जातोय तो. चला, हा इथून रिटर्न झाला. बघा काय केलं मी, काय केलं इथे, की हा जो ऑब्जेक्ट मला येत होता त्याच्यामध्ये मी चेंजेस केले. काय चेंजेस केले मी? फर्स्ट नेम आणि लास्ट नेमच चेंज करून टाकला. हा रिटर्न होईल. कुठे रिटर्न होईल? ऑब्विसली याला कोण कॉल करतं? डावला कॉल करतं स्टुडंट सर्व्हिस. तर तो परतीचा प्रवास करेल. आणि इथे सुद्धा वॉइड ऐवजी द्यावा लागेल तुम्हाला जो रिटर्न टाइप आहे तो, आणि तुम्हाला कीवर्ड जो आहे तो रिटर्न करावा लागेल. आता रिटर्न करायचं म्हटलं तर तुम्हाला माहित आहे की ही जी मेथड आहे ही मेथड रिटर्न करते आणि रिटर्न केलेली मेथडचा डेटा आपल्याला याच्यात स्टोअर करावा लागतो, असा ज्या टाईपचा असेल तो, अशा पद्धतीत. आणि आपण याला रिटर्न करूया. हा झाला सर्व्हिस पर्यंत रिटर्न झाला. त्याच्यानंतर कंट्रोलर मध्ये सर्व्हिस मधून डेटा सुद्धा या मेथडला कॉल केल्याच्या नंतर
इथे तो ऑब्जेक्ट अवेलेबल होईल. स्टुडंट मॉडेल आणि इथून याला रिटर्न करूया. रिटर्न स्टुडंट मॉडेल. फायनली याला आपल्याला याचा रिटर्न टाइप सुद्धा आपल्याला चेंज करावा लागेल. फायनल आपला स्टुडंट व्ह्यू याच्याकडे तो जो डेटा आहे तो डेटा अवेलेबल होईल. सो याच्यामध्ये आपण तो स्टोअर करून घेऊया इथे. स्टुडंट मॉडेल. दॅट्स इट. आणि इथे आता आपण स्टुडंट मॉडेल जर का प्रिंट केला तर बघा आता आउटपुट काय येईल. आफ्टर रिटर्न फ्रॉम डाव सर्व्हिस कंट्रोलर रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स आपण देऊया इथे स्टुडंट मॉडेल. आणि याला एक्झिक्यूट करूया. काय आलं जाताना? काय होतं ऑब्जेक्ट मध्ये? व्हॅल्यू काय होती जाताना? तनु, मृणाल, विवेक. जाताना वेगळं नाव होतं आणि मग आपण सेट नाही नेम चेंज केलं. हा, डायरेक्ट डाव लेअर मधून तो चेंज करून दिला मी, जस्ट फॉर दी तुम्हाला समजण्यासाठी. आणि आता मेथड रिफॅक्टर करतो मी. रिफॅक्टर मेथड करताना मला सेव्ह स्टुडंट कंट्रोलर करायचं नाही. आपण हे चुकीचं असतं. फक्त इथे नाव जे आहे सेव्ह स्टुडंटच द्यायचं असतं. मी हे कंट्रोलर जे आहे ते बाकीचं काढून घेणार आहे. दॅट्स इट. राईट क्लिक करून रिफॅक्टर करा. ऑटोमॅटिकली त्याचा करस्पॉन्डन्स जो क्लास आहे ना इथे त्याचं नावही चेंज होतं. तर मॅन्युअली कधीच करायचं नाही, रिफॅक्टर करायचं. ठीक आहे. देन सर्व्हिस साठी सुद्धा मी याला रिफॅक्टर करतो. अँड इथे मी जो आहे स्टुडंट मॉडेल घ्यायला पाहिजे तिथे आपण ऍक्च्युली, कारण की आपल्या ज्या मॉडेलचं नाव आहे स्टुडंट मॉडेल आहे त्याच्यासाठी. ठीक आहे. बट मी इथे स्टुडंटच घेतो कारण की आपल्याकडे दोन स्टुडंट मॉडेल होतील. हे बघा आता मी रिफॅक्टर नाही केलं ना त्याच्यामुळे बघा इथे S1 आणि याला एरर आला या व्हेरिएबल नेमला. आता मी जर का याला रिफॅक्टर करतोय ना S1 ला, बघा सगळ्या जागी ऑटोमॅटिकली ते चेंजेस होतील. रिनेम शॉर्टकट पण वापरू शकता तुम्ही. दॅट्स इट. झाला. दुसरा रिफॅक्टरेशन आहे या मेथडचं. मला असं सर्व्हिस नाव आपण देत नसतो. हो 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 हो, गडबड. रिफॅक्टर माझ्याच्याने रोल बॅक झाला. शॉर्टकट वापरा तुम्ही F6. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हा वापरतोय पुन्हा स्टुडंट. देन याला रिफॅक्टर करूया. स्टुडंट save स्टुडंट ओनली. ठीक आहे. देन एंटर. रिफॅक्टर होत नाही, काहीतरी इश्यू होतोय त्याचा.
झाला व्यवस्थित. हा सेव्ह स्टुडंट झाला. हा जो आहे हा याच्यामधला आहे. डाव मध्ये सुद्धा सेम करतोय मी. राईट क्लिक, रिफॅक्टर, रिनेम आणि सिलेक्ट करतो याला. सिलेक्ट करून मला हे बाकीचं नको आहे तर बाकीचं काढून टाकतो. दॅट्स इट. तर बघा तुमची ऑटोमॅटिकली त्या लेअर मधलाही डेटा चेंज झाला. आता सगळ्या लेअर मधल्या मेथडचं नाव जे आहे ते सेमच असतं. फक्त ऑब्जेक्ट वरून माहित पडतं की ती मेथड कोणत्या क्लास मधली आहे. दॅट्स इट. हे झालं आता इंडस्ट्री स्टँडर्ड फॉर्मॅट प्रमाणे. बस आजच्यासाठी एवढं होतं.